सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय ती म्हणजे शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला 3 नावं दिलेली आहेत। त्यापैकी पहिलं नाव आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असं पहिलं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे। तसं पत्र त्यांनी आयोगाला दिल्याची माहिती आहे। ही आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय ती म्हणजे शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला 3 नावं दिलेली आहेत। त्यापैकी पहिलं जे नाव आहे ते नाव आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष। आपण बघतोय की निवडणूक आयोगानं काल 3 पर्याय नावं मागितलेली होती। त्याचप्रमाणे चिन्ह सुद्धा पर्यायी मागितलेली आहेत। आज संध्याकाळी ती देणं अपेक्षित आहे। त्याप्रमाणे शरद पवार गटानं ऑनलाईन पत्र पाठवलेलं आहे। प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण बघतोय आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आहे। शरद पवार गटानं जी 3 नावं पाठवली आहेत त्यातलं एक नाव फार महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष। अगदी बरोबर आहे सुहास, कारण 3 नावं द्यायची होती निवडणूक आयोगाकडे। 4 वाजेपर्यंतचा वेळ खरं तर निवडणूक आयोगानं कालच्या पत्रामध्ये दिलेला होता शरद पवार यांच्या गटाला, आणि त्यानुसार शरद पवार यांच्या गटाकडून 3 नावं जी आहेत ती निवडणूक आयोगामध्ये देण्यात आलेली आहेत। आणि त्यामध्ये पहिलं नाव जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार असं असल्याची माहिती देखील आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। इतर जी 2 नावं दिलेली आहेत सुहास, त्यामध्ये देखील शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख असल्याचं आपल्याला समजतंय। एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अशा पद्धतीची नाव असेल, तर दुसरं नाव एक दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अशा पद्धतीचं नाव असल्याची देखील माहिती मिळते। निवडणूक आयोग लवकरच या सगळ्या संदर्भात निर्णय घेणार आहे। नेमकं कोणतं नाव फायनल केलेलं आहे त्याची माहिती जी आहे ती शरद पवार यांना सांगणार आहे। कारण राज्यसभेची निवडणूक 15 तारखेला आहे, तर 15 तारखेच्या निवडणुकीपूर्वी प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर ही नावं देणं अपेक्षित होतं, त्या अनुषंगानं नाव दिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अनेक नेत्यांची हीच मागणी होती सुहास प्रामुख्यानं की पक्षाच्या नावामध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख असावा। ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचं नाव शिवसेनेच्या पक्षामध्ये होतं तशाच पद्धतीचं नाव शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये असावा अशा पद्धतीची मागणी होती, आणि त्याच अनुषंगाने हे नाव दिल्याचं देखील आता समोर येतं। त्यामुळे बघावं लागणार आहे की निवडणूक आयोग या 3 नावापैकी नेमकं कोणतं नाव सिलेक्ट करतं आणि कोणत्या नावाला निवडणूक आयोग प्राधान्य देतं ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। सुहास, प्रमोद, आता निवडणूक आयोग कोणतं नाव पसंत करतंय किंवा कोणतं नाव देतं हे बघणं फार महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।